श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, जीवनाला दुःख चिकटून आहे. प्रत्येकाला ते कमी जास्त भोगावे लागतेच. परमानंद विश्वाचे मूलद्रव्य आहे असे संत सांगतात. हे जर खरे तर आनंदाच्या उलट असणारे दुःख मानवी जीवनात शिरले कसे? अस्मिता हे दुःखाचे कारण होय. वास्तविक आत्मा चेतन द्रष्टा आहे. अहंकार प्रकृती निर्मित जड व दृश्य आहे. द्रष्टा दृश्याहून वेगळा असणेच योग्य असते. पण आत्मा चित स्वरूप असून केवळ अविद्येमुळे जड अहंकारासच आपले स्वरूप समजतो. या अविवेकाला किंवा अपसमाजाला अस्मिता म्हणतात. अस्मिता ही चिच्चड ग्रंथी आहे. या ग्रंथीपासून राग द्वेष अथवा हवे नकोपण निर्माण होते. तेच दुःखाचे मूळ व खरे कारण होय. वस्तू व्यक्ती अथवा घटना माणसाला सुखदुःख देत नाहीत. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण त्यांच्याशी माझेपणाचा आपलेपणाचा संबंध जोडतो. त्यामधून सुखदुःखाचा जन्म होतो. दुःखाला 3 अंगे असतात. 1. दुःखाचे निमित्त. 2. अंतःकरणात दुःखाकार वृत्ती निर्माण होणे. 3. आणि मी दुःखी आहे ही भावना निर्माण होणे. दुःख निर्माण होण्यास आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशी 3 निमित्ते होऊ शकतात. यापैकी एकाने अथवा एकाहून अधिकाने अंतःकरणात दुःखाकार वृत्ती निर्माण होते. जीव त्या वृत्तीशी तादात्म्य पावतो आणि मी दुःखी आहे असे खरेच समजतो. एकीकडे चित स्वरूप, दुसरीकडे स्थूल देह आणि आत्मा व दृश्य देह यांच्यामध्ये अंतःकरण अशी आपल्या पिंडाची रचना आहे. मन, बुद्धी, चित्त व अहंकार अशी अंतःकरणाची 4 अंगे आहेत. अंतःकरणाच्या अवस्थेपासून निर्माण होणारी आणि शरीराच्या अंतर्गत कारणापासून भोगावी लागणारी दुःखे आध्यात्मिक दुःखे असतात. उदाहरणार्थ शारीरिक आध्यात्मिक दुःखाचे प्रकार असे: रक्तात बिघाड झाल्याने होणारे रोग, नाना प्रकारचे ज्वर, आतील अवयवांना येणारी सूज, त्यामुळे लागणारा ठणका, रक्तक्षय, रक्तदाब कमी अधिक होणे, चक्कर येणे, हगवण लागणे, जंत होणे, दमा उसळणे, हृदय वाढणे व अशक्त होणे, इंद्रियांची शक्ती कमी होणे, म्हातारपणच्या यातना भोगणे, काही रोग नसून थकवा येणे, अंगाला दुर्गंधी येणे इत्यादी. या दुःखांपेक्षा मनाची दुःखे अधिक आतील व तापदायक असतात. उदाहरणार्थ भय वाटणे, चिंता लागणे, अपयश बोचणे, उद्विग्नता, भ्रम होणे, दुश्चितपणा, वृत्ती चळणे, वेड लागणे, स्मृती जाणे, वाकडी बुद्धी असणे, काम, क्रोध, द्वेष, मत्सर या विकारांनी व्यापणे, भयंकर काळजीने जीवाची तळमळ होणे इत्यादी मानसिक यातना आध्यात्मिक दुःख देतात. माणूस दुःख भोगतो खरा, पण दुःखाच्या अनुभवाने तो प्रपंचाला विटत नाही. त्याची बुद्धी मोहग्रस्त झालेली असते, ती दुःख निर्माण करते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात आध्यात्मिक ताप दशक 3 समास 6. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.